पनीर पासून ते सौंदर्य प्रसाधनं आणि प्रत्येक पदार्थातील भेसळखोरीचा पर्दाफाश करणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची महाराष्ट्रासह देशभरात जोरदार चर्चा आहे। राज्यभरात सध्या FDAचं धाड सत्र सुरू आहे। पान टपरीपासून हॉटेल आणि मिठाई दुकान चालकांनी तर मुंढेंचा धसकाच घेतलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक तपासण्यांमुळे भेसळखोर बेकायदेशीर व्यावसायिक हॉटेल चालकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे। राज्यातील अनेक शहरांमध्ये अचानक धाडी टाकून अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असून या मोहिमेची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर 2 मोठ्या कारवाया केल्या गेल्या आहेत। त्या कारवाया कोणत्या, कोणावर केल्या गेल्यात हे सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या तपासण्यांमध्ये अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन समोर आलंय। काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ, कालबाह्य साहित्य, अस्वच्छ वातावरण, नोंदींचा अभाव आणि परवाना अटींचे उल्लंघन आढळल्यानं संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे। आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा या कारवायांमधून संदेश देण्यात आलाय। FDAनं रक्तपेढ्या आणि रक्त साठवण केंद्रावर ही मोठी मोहीम राबवत राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील मोठा घोळ उघडकीस आणलाय। एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील रक्तपेढ्या आणि रक्त साठवण केंद्रांची विशेष तपासणी करण्यात आली। या तपासणीत अनेक केंद्रांमध्ये परवान्याच्या अटींचं उल्लंघन, गुणवत्ता व्यवस्थापनातील त्रुटी, आवश्यक नोंदींचा अभाव, तापमान नियंत्रणातील चुका, रक्त तपासणी प्रक्रियेमधील उणीवा तसेच जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आढळून आल्या। FDAनं एकूण 38 केंद्रांवर कठोर कारवाई करत त्यापैकी 34 रक्तपेढ्या आणि रक्त साठवण केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित केलेत, तर 4 केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेत। निलंबित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये 21 रक्तपेढ्या आणि 13 रक्त साठवण केंद्रांचा समावेश आहे। याशिवाय 2 रक्तपेढ्या आणि 2 रक्त साठवण केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेत। सध्या महाराष्ट्रात 413 परवानाधारक रक्तपेढ्या आणि 468 रक्त साठवण केंद्र कार्यरत आहेत। या सर्व केंद्रांवर नियमित देखरेख ठेवण्याची जबाबदारी FDAकडे आहे। याच अनुषंगानं अचानक तपासण्या करून नियमांचं काटेकोर पालन होत आहे की नाही याची खात्री केली जाते। नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि मानकांनुसार रक्त उपलब्ध व्हावं या मोहिमेचा उद्देश आहे। या कारवाईमध्ये पुणे, सांगली, सातारा, ठाणे, मुंबई, कल्याण, अमरावती आणि वाशिमसह अनेक जिल्ह्यातील रक्तपेढ्यांवर तपासणी करण्यात आली। पुण्यातील बोरीपाद्य येथील पाटील हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर तसेच भिवंडी येथील आधार ब्लड स्टोरेज सेंटर यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे। याशिवाय तक्रारींच्या आधारे करण्यात आलेल्या चौकशीनंतर मुंबईतील माया ब्लड सेंटर आणि सर JJ महानगर ब्लड सेंटर यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात आली आहे। तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की रक्त हे सामान्य औषध नसून ते अनेक रुग्णांसाठी जीवनदान देणारं साधन आहे। त्यामुळे रक्तपेढ्यांकडून नियमांचं काटेकोर पालन होणं अत्यावश्यक आहे। त्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही। FDAनं केलेली दुसरी महत्त्वाची कारवाई म्हणजे मुंबईतील नामांकित हॉटेल्सवर टाकलेली धाड। भेंडी बाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 प्रसिद्ध हॉटेल्सच्या अन्न परवान्यांचे निलंबन करण्यात आले आहे। तपासणी दरम्यान या हॉटेल्समध्ये स्वच्छतेचे गंभीर उल्लंघन, अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। निलंबित करण्यात आलेल्या हॉटेल्समध्ये हॉटेल शालिमार, नूर मोहम्मदी हॉटेल आणि रेहमानिया रेस्टॉरंट यांचा समावेश आहे। FDAच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली असता स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, कीटकांचा वावर, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तसेच अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीची नोंद न ठेवणे तसेच खाद्यतेलाच्या वापरासंबंधी आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचं आढळलं। या सर्व बाबी ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे लक्षात घेऊन संबंधित हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले। मुंबईपुरतीच ही कारवाई मर्यादित न ठेवता विदर्भातील अमरावतीमध्येही FDAनं कारवाईचा बडगा उगारलाय। अमरावतीमधील प्रसिद्ध अमरावती दरबार हे हॉटेल वैध अन्न परवान्याविना सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर
नंतर संबंधित व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली। आवश्यक परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेशही प्रशासनाने दिलेत। एफडीएच्या या व्यापक मोहिमेमुळे राज्यातील अन्न व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांमध्ये नियमांचं पालन करण्याबाबत जागरूकता वाढत आहे। अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून स्वच्छता परवाने, गुणवत्ता नियंत्रण आणि अन्न सुरक्षा नियमांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे। काही ठिकाणी तपासणीच्या भीतीने व्यावसायिकांनी तात्पुरते दुकान बंद ठेवल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत। तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश दंडात्मक कारवाई करणे नसून नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि विश्वासार्ह अन्न तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न, नियमबाह्य रक्तपेढ्या आणि अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही संस्थेला यापुढे मोकळीक दिली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवायांमधून देण्यात आलाय।